सोलापूर जिल्ह्यातल्या सामाजिक वनीकरण विभागात वृक्ष लागवडीच्या नावाखाली तब्बल 109 कोटी रुपयांचा कथित आर्थिक घोटाळा उघडकीस आला। 33 कोटी वृक्ष लागवड अभियानात केवळ कागदोपत्री झाडं लावल्याचा आरोप करण्यात आलाय। याचिकाकर्ते दादासाहेब चव्हाण यांच्या याचिकेनंतर उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठानं या प्रकरणाचा तपास पोलिसांऐवजी सीबीआयकडे सोपवण्याचे निर्देश दिले आहे की आता सीबीआयकडे आपल्याला उच्च न्यायालयाने आदेश दिले आहेत। या संबंधित प्रकरणाचा तपास आपण निपक्षपणे करून संबंधित दोषी अधिकाऱ्यांना कायदेशीर कारवाई करून 109 कोटी रुपये रक्कम सामाजिक वनीकरण विभागाची ती वसूल करून ती रक्कम पुन्हा वृक्ष लागवडीसाठी वापरावी ही माझी मागणी। अधिक माहिती देतात आपले प्रतिनिधी माऊली डांगे आपल्या सोबत। माऊली, काय प्रकार आहे नेमका? पैसा तर खर्च झालेला आहे, मात्र झाडं प्रत्यक्षात कागदाचीच, काय विषय आहे? नक्कीच प्रसन्न सर, देवेंद्र फडणवीस यांच्या पहिल्या मुख्यमंत्री पदाच्या काळात असणाऱ्या 33 कोटी वृक्ष लागवडीच्या महत्वाकांक्षी कार्यक्रमात मोठा गैरव्यवहार झाल्याचं पुढे येत आहे। तत्कालीन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प वृक्ष लागवडीचा प्रकल्प ज्यामध्ये घोटाळा झालेला आपल्याला पाहायला मिळतंय। सोलापूर जिल्ह्यामध्ये सामाजिक वनीकरण विभागाच्या वृक्ष लागवडीमध्ये 109 कोटी रुपयाचा घोटाळा समोर आलेला आहे। केवळ याबाबत तक्रार दादासाहेब चव्हाण यांनी पोलिसात सुद्धा तक्रार दाखल केली होती। पंढरपूरमध्ये तुम्ही जर का तुमच्या कॅमेरा पर्सनला सांगून हा भाग दाखवू शकला जिथे हे प्रस्तावित वनीकरण अपेक्षित होतं, नेमकं काय जर का आपल्याला दिसलं तर? नक्कीच प्रसन्न, ज्या ठिकाणी जी झाडं लावण्यात आली होती, मी ती पंढरपूरच्या काशीगाव ताळंदी रस्त्यावर आहे। आपण बघू शकता की माझा जो हा भाग आहे याच ठिकाणी वृक्ष लागवडीचं कागदावरच दाखवलं गेलं होतं, परंतु या ठिकाणी आता फक्त चिलारी उगवलेली आपल्याला पाहायला मिळते। आणि हे जे वृक्ष लागवडीचं कागदावर फक्त दाखवलं होतं, या ठिकाणी कुठलीही झाडं लावण्यात आली नव्हती, परंतु जे झाडं फक्त कागदावरच दाखवण्यात आली आणि 109 कोटी रुपयाचा घोटाळा यातून बाहेर आलेला आपल्याला पाहायला मिळतं। यामध्ये जवळपास 121 जण असल्याचं समोर आलेलं आहे। आणि ज्यावेळेस पोलिसांमध्ये गुन्हा दाखल केल्यानंतर या ठिकाणी दाद मिळत नसल्यानंतर यामध्ये वन अधिकारी यांचा समावेश होता, त्यामध्ये वन विभागाचे मुख्य सचिव। नक्कीच माऊली, आपलं या प्रकरणाकडे लक्ष असेल, तुमच्याकडून अपेक्षा आहे की या प्रकरणाचा आपण पाठपुरावा करूया। न्यायालयानं, माननीय न्यायालयानं, उच्च न्यायालयाच्या खंडपीठानं आदेश दिलेलेच आहेत सीबीआय चौकशीचे। दरम्यान आपण जिल्हाधिकारी, वनीकरणाचे अधिकारी या सगळ्यांकडून सुद्धा या बाबतीतला पाठपुरावा करत राहू। धन्यवाद तुमच्या माहितीसाठी।